नारपार कृती समितीचा त्या ठिकाणी गेल्या 11 ते 12 तासापासून या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी उन्मेष पाटील असतील ठाकरे गटाच्या त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी कृती समितीचं जे काही आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू आहे। केमच्या डोंगरातील पाणी जे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी वाहून जातं गुजरातमध्ये ते पाणी अडवून या ठिकाणी गिरणा खोऱ्यात सोडण्यात यावं ही मागणी या प्रमुख या आंदोलकांची आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी खासदार उबाटाचे नेते उन्मेशदादा पाटील आहेत। दादा काय सांगाल, गेल्या 11 तासापासून आपण या ठिकाणी स्वतःहून पाण्यामध्ये बसून नदीपात्रामध्ये बसून आंदोलन करतात काय? नाही, मूळ जे आमचं गिरणा खोरा आहे हे अतितुटीचं खोरा आहे की ज्या गिरणा डॅमला गेल्या 54 वर्षामध्ये फक्त 12 ते 13 वेळेसच पूर्ण क्षमतेने भरलं। जर 40-40 वर्ष गिरणा डॅम भरत नाही तर ते नारपारच्या ज्या गुजरात लावून जाणाऱ्या पाण्याने ते जोडलं पाहिजे ही भावना गेल्या 50 वर्षापासून त्या ठिकाणी आहे। परंतु दुर्दैवाने नारपारचं आमच्या हक्काचं महाराष्ट्राचं नारपारचं पाणी जे गिरणा खोऱ्यामध्ये आलं पाहिजे ते मात्र गुजरातला देण्याचा घाट हे राज्य सरकार घालतंय। केंद्र सरकार हा प्रोजेक्ट फिजिबल नाही म्हणून जबाबदारी झटकतंय। संसदेच्या सभागृहात केंद्रीय जलशक्ती मंत्री सांगतायत की हा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी फेटाळला आहे आणि राज्य सरकार मात्र राज्यपालांचं पत्र देऊन तोंडाला पानं पुसण्याचं कामं करतंय। कारण की याच गिरणेच्या खोऱ्यात 7 बलून बंदराचा पूर्ण टेक्निकली फिजिबल असलेला प्रोजेक्ट ज्याच्या सर्व मान्यता घेऊन आम्ही एक्सपेंडिचर फायनान्स प्रायोरिटी कमिटी SLTSC राज्यतांत्रिक सल्लागार समितीची प्रशासकीय मान्यता घेऊन राज्यपालांचं पत्र घेऊन आम्हाला 8 वर्ष झाले मात्र एकही रुपया या सरकारने दिला नाही। आणि म्हणून आम्हाला ते नकोय खोटी पत्र तुमची, नकोय ती खोटी आश्वासनं आमची। जर आमच्या या गिरणेच्या खोऱ्यावर चनकापूरचा डावा उजवा कालवा असेल, पांजणचा डावा कालवा असेल, मन्याडच्या खोऱ्याला पाणी द्यायचं असेल, आमच्या जामदाचा डावा उजवा कालवा असेल किंवा पुढे चालून आमच्या पाचोरा तालुक्यातल्या दहीगावच्या बंदरातून डावा कालवा अंमळनेर तालुक्यापर्यंतचा असेल 2.5 लाख एकर पाणी ओलिताखाली एक खोरं आणतं आणि थेट जवळजवळ 50 लाख लोकांना 8 नगरपालिका 2 महानगरपालिका यांना पिण्याचं पाणी 700 गावांना पिण्याचं पाणी पुरवठा करणारं हे खोरं चाळीसगावपासून तर पुढे नियोजित पाचोरा एरंडोलच्या इंडस्ट्रीला सप्लाय करणारं हे खोरं अतितुटीचं खोऱ्याला जर न्याय देत नसतील तर संताप कसा होणार नाही। कारण की दुसऱ्या बाजूला विदर्भाच्या नळगंगा प्रकल्पाला तुम्ही मान्यता घेतात, तिकडे मध्य प्रदेशच्या केन बटवाला 80,000 कोटीची मान्यता घेतात, परवाच्या आंध्र प्रदेशच्या आणि तेलंगणाच्या सरकारला तुम्ही बजेटला नदी जोडमधून मान्यता देतात, गिरणा खोऱ्याला तुम्ही का न्याय देत नाही? आणि आमचे 4 कॅबिनेट मंत्री जर तिथे मुख गिळून बसत असतील तर ही खेदाची बाब आहे। आणि म्हणून आम्ही कुठलाही राजकीय लवलेश न ठेवता, कुठलाही पक्ष न ठेवता, कुठलाही गटतट न ठेवता तिरंगा हातामध्ये घेऊन पाण्याच्यासाठी अत्यंत शुद्ध भावनेने ही आर्त हाक देतोय की नारपार गिरणाला तुम्ही केंद्राच्या नदीजोड प्रकल्पाच्या किंवा PMKSY सारख्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या किंवा बळीराजासारख्या योजनेमध्ये घ्या, आमच्या भावनेशी खेळू नका आणि प्रशासकीय मान्यता द्या, त्याला बजेट द्या आणि टाईम बाउंड तो प्रकल्प कधी घेणार याचा आम्हाला त्या ठिकाणी ठोस आम्हाला धोरण विश्वास त्या ठिकाणी निर्णय हवा आहे। तो देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही। आणि हे आंदोलन आम्ही काल उठून केलं नाही, आम्ही वारंवार त्या ठिकाणी मागणी करतोय। आम्ही धरणे आंदोलनं केली, आम्ही निषेध नोंदवला, आम्ही निवेदनं दिली, आम्ही त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या पुतळ्याचं दहन केलं, आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढला, तरी जाग नाही। आणि आज 14 तास झाले आम्ही पाण्यात आहे। सकाळी 1 फूट पाणी होतं, आज 5 फूट पाणी आलं, पाऊस वरून सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन पण नाही आणि शासन पण नाही याचा खेद वाटतो। ज्या गिरणा खोऱ्यात 4 कॅबिनेटचे मंत्री 1 केंद्राचा मंत्री असताना जर गिरणा खोऱ्याच्या शेतकऱ्यांसाठी यांना वेळ मिळत नसेल तर मला असं वाटतं एक तर नार पार करा नाहीतर हद्दपार व्हा हे सांगण्याची वेळ आज त्या ठिकाणी आली। म्हणून गिरणा खोऱ्यामध्ये प्रचंड आक्रोश या आंदोलनाच्या रूपातून आज त्या ठिकाणी दिसतोय। आता एकंदरीत आपण बघायला गेलं तर गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले असा आरोप त्या ठिकाणी सरकारवर केला जायचा। एकंदरीत आपल्याला असं म्हणायचं आहे की आता महाराष्ट्राचं पाणी देखील गुजरात पळवू लागले त्या ठिकाणी। गुजरात दार्जिन्या सरकारच्या बाबतीमध्ये डोळस आम्हाला दिसतंय की तुम्ही आमचा डायमंडचा उद्योग पळवायचा प्रयत्न केला, इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटरच्या रूपाने आमचं आर्थिक केंद्र हलवण्याचा प्रयत्न केला, बुलेट ट्रेनच्या रूपाने तुम्ही डोलेरा सिटी 300 TMCचं धरण उभारताय, इकडे आमचं 22 TMCचं धरण भरत नाहीये, म्हणजे तुम्ही 300 TMC पाणी चोरतायत। दुसऱ्या बाजूला आमच्या तापी जी त्या ठिकाणी मध्य प्रदेशमधून खानदेशात येते,
मग मुक्ताईनगर चोपड्यामधून जे पाणी उकाईच्या पुढे अरबी समुद्राला गुजरातमध्ये जातं, म्हणजे आमच्या तापीचं दरवर्षी 200 TMC जास्त पाणी गुजरात घेतं. नारपारचं आमचं 50 TMC जास्त पाणी तुम्ही घेतात. 350 TMC पाणी, म्हणजे आमच्या गिरणेच्या 22 TMCच्या 20 पट पाणी दरवर्षी गुजरात जर घेत असेल आणि आमच्या गिरणा खोऱ्याला फक्त 22 TMC पाणी जर मिळत नसेल आणि आता जो पेपर त्यांनी सांगितलं राज्यपालाचं पत्र फक्त 9.5 TMC पाणी, जे चंकापूरच्या प्रकल्पात पण पुरणार नाही. गिरणा डॅममध्ये किती पाणी येईल, डाव्या कालव्याला कसं पाणी येईल, कसं मन्नेरला पाणी जाईल, कसं आमच्या त्या ठिकाणी मग जामदाचा डावा उजवा कालवा असो का दहीगावचा कालवा असो 2.5 लाख हेक्टर ओलीच्या खाली येऊ शकत नाही. आणि म्हणून तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार जो भाजपा खेळतोय, गुजरात धार्जिनं जे सरकार आहे हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने, मी जरी सत्ताधारी पक्षात होतो तरी माझी मागणी ती होती, कालही ती होती, आजही ती आहे. त्यामुळे याच्यात राजकारण आणता कामा नये. अत्यंत पवित्र भावनेने जशा पद्धतीने आई उपवास करते त्या भावनेने गिरणा आमची माता आहे, ते आमचं खरं भाग्यविधाता आहे, आमची गिरणा नदी आहे आणि तिच्यासाठी आम्ही सगळे आंदोलन करतोय. आता एकंदरीत आपल्या आंदोलनाला या ठिकाणी 11 ते 12 तास उलटून गेलेले, आपण नदीपात्रामध्ये बसून आहात. प्रशासनाने आपली त्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे का? कोणी आपल्याला त्या ठिकाणी कॉल केलेला आहे का? कोणी येऊन आपल्याला या ठिकाणी भेटलं आहे का? प्रशासनचा तहसीलदार आले, 12 तास होऊन गेले, त्यानंतर त्यांचा कुठे पत्ता नाही आहे. पोलीस अधिकारी येऊन गेले, सांगून गेले, पण कुठलंही त्यांच्याचं उत्तर नाही आहे. बैठक घ्यायला वेळ नाही आहे. एका बाजूला लखपती दिदीच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बिझी सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला माझा रोडावर शेतकरी येतो त्याच्याकडे बघायला यांना वेळ नाही आहे. पाणी नाही, एक आवर्तन नाही, म्हणून पांजण डाव्या कालव्याच्या शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या गर्तेत आले. आज मन्नेरच्या खोऱ्याला 7% फक्त पाणी आहे. पावसाळा संपत आला, गेल्या अनेक वर्षापासून ते कोरडं राहत आहे. मग याला कोण जबाबदार, कधी न्याय देणार, किती दिवस संयम ठेवायचा, किती मागण्या करायच्या? आणि जर सभागृहात मांडून रस्त्यावर येऊन तुम्ही त्या ठिकाणी घेत नसाल तर शेवटी आम्हाला अर्धनग्न जलसमाधी घेण्याचा मार्ग स्वीकारावा लागला तरी चालेल. पण आम्ही हे आंदोलन कुठल्याही पद्धतीने कोणाच्याही भावनेला त्या ठिकाणी आम्ही किंवा राजकीय भांडवल न करता प्रामाणिकपणे गिरणा मातेसाठी आम्ही त्या ठिकाणी करतोय. आता आंदोलन केव्हा थांबणार? आपण माघार घेणार की आंदोलन सुरूच राहणार? नाही, आम्ही हे आंदोलन रात्रभर आम्ही पाण्यात राहणार. आम्हाला जोपर्यंत राज्य सरकारच्या वतीने ठोस कधी प्रशासकीय मान्यता घेणार, कुठल्या निधीतून तुम्ही बजेट देणार, कारण की राज्यपालाचं 8 वर्षापूर्वीचं पत्र अजून निधी नाही तुमचं. 7 बलून बंधाऱ्याला 70 किलोमीटर पाणी या गिरणा खोऱ्यात थांबलं असतं, पण नाही देते तुम्ही न्याय आमचा. आज तुम्ही सांगितलं की आमच्या अपूर्ण प्रकल्पाला आम्ही निधी उभारून त्या ठिकाणी पूर्ण करणार. याचा कॅबिनेटचा GR काढला. महाजनादेश यात्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांनी या खानदेशात सगळ्या त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही निधी उभारणार. कॅबिनेटची मंजुरी घेतली, प्रशासकीय मान्यता घेतली, त्याचा GR आज माझ्याजवळ आहे. पण 6 वर्षात एक दमडी त्या ठिकाणी कर्ज काढलं आणि त्या प्रकल्पाला दिलं नाही. त्यामुळे खानदेशाच्या तोंडाला जर तुम्ही पानं पुसत असाल तर ते आता आम्ही अजिबात खपून घेणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत ठोस तुम्ही त्या ठिकाणी कधी प्रशासकीय मान्यता घेणार, कोणत्या निधीतून तुम्ही त्या ठिकाणी प्रकल्प देणार आणि किती वर्षामध्ये त्या प्रकल्पाला तुम्ही त्या ठिकाणी तरतूद करणार, तोपर्यंत तुम्ही देत नाही. अन्यथा 90 कोटीचा आमचा लोंढे वरखेड बॅरेज 450 कोटीचा झाला, तेव्हा आम्ही 2 वर्षामध्ये केंद्राचं कवच त्याला घेतलं, तेव्हा तो प्रकल्प पूर्ण झाला. म्हणजे जर 400 कोटीच्या प्रकल्पाला जर 30 वर्ष थांबावं लागत असेल तर मग 10,000 कोटीला काय आम्ही 400 वर्ष थांबायची का? एवढे आमचे बापजादे भोळे होते, त्यांनी सहन केलं, मात्र आमची तरुण पिढी आता सहन करणार नाही. जोपर्यंत नार पार या योजनेला त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरूच राहणार, असा पवित्रा उन्मेष पाटील यांनी या ठिकाणच्या आंदोलकांनी घेतलेला आहे. कॅमेरामॅन आकाश शेवलेसह मी खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.